वाढतं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली। पेन्शनर असोसिएशन, CGHS आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आणि वृक्ष संवर्धन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग घेतला होता। केंद्र सरकारच्या CGHS मार्फत निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते। तसंच CGHS मार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। यावेळी पेन्शनर फाउंडेशन आणि हार्दिक फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले। त्या अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील CGHS हॉस्पिटल ते ऑर्डनन्स वसाहतीपर्यंत रॅली काढण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। या रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, तसंच वृक्ष संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्यात आले। आणि भारत सरकारने महात्मा गांधींच्या जन्मदिनी म्हणजे 2 ऑक्टोबर हा स्वच्छता दिवस म्हणून जाहीर केला। आपल्याला आठवत असेल की आम्ही आता 70-75 वर्ष झालो, लहानपणीच 2 ऑक्टोबरला शाळेमध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवायचो आणि अजूनपर्यंत ते तसंच चालू आहे। तर माझं म्हणणं एकच आहे की आपण जर स्वच्छता राखली तर आपोआप पूर्ण भारत देश स्वच्छ होईल। लहान मुलांना मी फक्त ह्याकरता सांगतो की आपण काय करतो, काहीतरी पेपी वगैरे घेतो, एखादं पाकिट घेतो, ते एकतर प्लॅस्टिक असते, ते खातो आणि फेकताना चुपचाप इकडे तिकडे आपण बघतो आणि हळूच ते खाली जमिनीवर टाकतो। पण त्याचा परिणाम हा होतो की ते वाहत किंवा हवेने एखाद्या नाल्यामध्ये जाते, एखाद्या ठिकाणी ते साचते आणि त्याच्यामध्ये पाणी तुंबण्यासारखे प्रकार होतात। तर मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की आपण जर स्वच्छता राखली तर पूर्ण देश स्वच्छ होईल। आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी स्वच्छता अभियानाअंतर्गत PM श्री ऑर्डनन्स फॅक्टरी स्कूल अंबरनाथ यांच्या विद्यार्थी आणि तसेच आमच्या परिसरातील CGHS हॉस्पिटल, पेन्शनर असोसिएशन यांच्या वतीने आज जनजागृती जे अभियान आहे ते स्वच्छतेबाबत ते राबवण्यात आलेलं आहे। यामुळे मुलांच्या मार्फत पूर्ण आपल्या परिसरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे सगळं त्यामुळे सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना जागृत होतील अशी आम्ही आशा बाळगतो। आज एक स्वच्छता अभियान का प्रोग्राम हमने किया, CGHS का तरफ से लीड किया, क्योंकि ये भारत सरकार का एक प्रोग्राम है। तो CGHS अकेला साफ सफाई रहने से चारों तरफ साफ सफाई नहीं रहता है, इसलिए मास इन्वॉल्वमेंट के लिए पेंशनर एसोसिएशन, हार्दिक सेवा फाउंडेशन और हमारा नज़दीकिया जो प्राइमरी एंड सेकेंडरी हाई स्कूल है उनको हमने शामिल किया। तो सारे मिलके ये प्रोग्राम करने को बाद जो बच्चों को अवेयरनेस देना है, जो बच्चों फ्यूचर के लिए देश का भविष्य है, उनको ये संदेश हम देने चाहा और सारे लोग मिलके हम करने चाहा। इसको बाद हम एक प्रैक्टिकली एक स्कूल ग्राउंड साफ सफाई करेंगे। बच्चों का अंदर ये भावना जगेगा जो आगे से हमें हमेशा साफ सफाई रहना है। और ये जो प्रदूषण हो रहा है इससे जो हमारा एटमॉस्फेयर बहुत हॉट हो रहा है और बहुत ख़राब हो रहा है, उसके लिए भी हमें ग्रीन विजन रखना है। एक पेड़ माँ को नाम से हम कोई पेड़ आज लगाने चाहता हूँ और इस तरीक़ा से प्रोग्राम आगे लेने चाहता हूँ। ब्यूरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज़, अंबरनाथ।